नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. क्षणभर थांबा आणि तुमच्या हातातील फोन क्षणभरासाठीच खाली ठेवा आणि तुमच्या पायांकडे बघा. तुमची बोटे तुमच्या मांड्यांवरती ठेवा आणि ते दाबून बघा. त्या पूर्वीसारख्या मजबूत वाटतात का की आतून रिकाम्या वाटतात? जर तुमचंही वय 60पेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला तुमच्या पायांमध्ये पूर्वीसारखा उत्साह जर जाणवत नसेल, तर पायऱ्या चढताना तुमचा श्वास फुलत असेल किंवा सकाळी अंथरुणातून उठणं कठीण वाटत असेल, तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते तुम्हाला आजपर्यंत कोणीही सांगितलेलं नाही. तुमच्या घरातील फ्रीजमध्ये किंवा बाजारामध्ये अगदी काही रुपयांमध्ये अशी 6 फळे उपलब्ध आहेत जी तुमच्या निस्तेज झालेल्या स्नायूंना पुन्हा जिवंत करू शकतात. आणि मी हे काही उगाचच सांगत नाही आहे, हे ते सत्य आहे जे आघाडीचे डॉक्टर आणि शास्त्रज्ञ आता उघडपणे मान्य करत आहे. पण ही गोष्ट सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचतच नाही. माझ्या एक हृदयद्रावक गोष्ट लक्षात आली आहे. आपले वृद्ध लोक अनेकदा फक्त स्वतःला कमजोर समजतात. त्यांना वाटतं की आता आपलं वय झाल्यामुळे हा अशक्तपणा कायमच राहणार आहे. आता आपले गुडघे कायमच दुखतील आणि त्यांचे पायही कायमच जड होत राहतील. पण हा समज जो आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे. तुमचं शरीर अजूनही स्नायू तयार करू शकतं. ते अजूनही नवीन तंतू तयार करू शकतं. त्याला फक्त योग्य गोष्टींची गरज आहे. आणि आज मी तुम्हाला नेमक्या त्याच गोष्टी सांगणार आहे आणि त्याही सोप्या भाषेत, जेणेकरून तुम्ही आज रात्रीपासूनच त्यांचा वापर सुरू करू शकाल. पण आधी एक छोटी गोष्ट समजून घ्या. 60नंतर स्नायू इतक्या लवकर क्षीण का होतात? उत्तर सोपं आहे. तुमच्या शरीरामध्ये एक अशी प्रणाली आहे जी प्रथिनांचं विघटन करते आणि त्याचा उपयोग स्नायू तयार करण्यासाठी करते. जेव्हा तुम्ही तरुण होता तेव्हा ही प्रणाली खूप वेगाने काम करायची. तुम्ही एक पोळी किंवा थोडंसं दही खाल्लं तरीसुद्धा तुमचं शरीर जे आहे ते त्वरित तुम्हाला ऊर्जा द्यायचं, स्नायू तयार करायचं. पण वयानुसार ही प्रणाली मंद होत गेली आणि डॉक्टर या स्थितीला ॲनाबॉलिक रेझिस्टन्स म्हणतात. याचा अर्थ असा की तुम्ही कितीही खाल्लं तरी जर तुमच्या शरीराला योग्य उत्तेजन मिळत नसेल तर ते त्या अन्नाचं स्नायूंमध्ये रूपांतर करणार नाही. ते अन्न साठवलं जाईल किंवा मग चरबीमध्ये रूपांतरित होऊन शरीराबाहेर टाकलं जाईल आणि स्नायू हळूहळू नाहीसे होत जातील. यासोबतच इन्फ्लेमेशन नावाची दुसरी समस्याही उद्भवते. ही एक अशी आग आहे जी तुमच्या आत शांतपणे जळत असते. ही आग तुमच्या स्नायूंचे तंतू जाळते, तुमच्या रक्तवाहिन्या कडक करते आणि पोषक तत्वे तुमच्या पायांपर्यंत पोहोचण्यापासून रोखते. यामुळेच अनेक वृद्ध लोक तक्रार करतात की ते चांगले खातात पण तरीही त्यांचे पाय बारीक होत आहेत. चांगली गोष्ट अशी आहे की निसर्गाने या समस्येवर आधीच एक उपाय तयार ठेवला आहे, फळे. पण सर्वच फळे उपयोगी ठरतील असंही नाही. फक्त काही विशिष्ट फळांमध्येच अशी काही संयुगे असतात जी थेट तुमच्या स्नायूंच्या गाभ्यापर्यंत पोहोचतात. चला आपण त्यांच्याबद्दल एक एक करून चर्चा करूया. पहिलं फळ आहे ते म्हणजे टरबूज. तेच टरबूज जे आजकाल प्रत्येक रस्त्यावरील विक्रेत्याकडे असतं. सामान्य लोक याला फक्त तहान भागवणारं फळ समजतात, पण खरं तर हे 60 वर्षांवरील लोकांसाठी एक नैसर्गिक औषध आहे. टरबुजामध्ये सिट्रुलिन नावाचं एक खास अमिनो ॲसिड असतं. जेव्हा ते तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतं तेव्हा तुमचं यकृत त्याचं रूपांतर दुसऱ्या कशात तरी करतं, जे थेट तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन त्यांना मोकळं करतं. याचा परिणाम असा होतो की अधिक रक्त, अधिक ऑक्सिजन आणि अधिक पोषक तत्वे तुमच्या पायांपर्यंत, गुडघ्यांपर्यंत आणि पाठीच्या स्नायूंपर्यंत पोहोचतात. जरा कल्पना करा, तुम्ही कितीही चांगलं जेवण केलं तरीसुद्धा जर ती पोषक तत्वे तुमच्या पायांपर्यंत पोहोचली नाहीत तर स्नायू कसे तयार होतील? कलिंगड वयामुळे बंद झालेल्या रक्तवाहिन्या मोकळ्या करतं. शिवाय कलिंगडामध्ये लायकोपिन नावाचं एक चमकदार लाल रंगाचं संयुग असतं, जे मी आधी उल्लेख केलेली आंतरिक ऊर्जा शांत करतं. उन्हाळ्यामध्ये सकाळी किंवा दुपारी कलिंगडाची एक जाड फोड खा किंवा मग एक ग्लास रस प्या. काही आठवड्यांमध्येच तुम्हाला तुमच्या पायांमध्ये फरक जाणवेल. पायऱ्या चढताना जे पाय जड वाटायचे ते आता हलके वाटू लागतील. तुम्हाला दुपारी जाणवणारा थकवा कमी होईल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कलिंगडात पाणी इतकं मुबलक असतं की ते तुमच्या स्नायूंना आर्द्र ठेवतं. आणि लक्षात ठेवा, कोरडे स्नायू कधीही मजबूत होत नाही. स्नायूंना पाण्याची गरज असते आणि कलिंगड व पाणी ते एका विशेष पद्धतीने पुरवतात. दुसरं फळ आहे ते म्हणजे पपई. आणि पपई अजूनही स्वस्त आहे
सर्व ऋतूंमध्ये उपलब्धही असते आणि प्रत्येक वयोगटातील लोकांसाठी ती खूप फायदेशीरसुद्धा असते. पण साठीनंतर त्याचं महत्त्व दुप्पट होतं, कारण पपईमध्ये पॅपेन नावाचं नैसर्गिक एन्झाईम्स असतं आणि हे एन्झाईम्स तुमच्या शरीरामध्ये एका मजुराप्रमाणे काम करतं. जेव्हा तुम्ही डाळ, अंडी, मांस किंवा मग दूध यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ खाता, तेव्हा तुमच्या शरीराला त्या प्रथिनांचे विघटन करावे लागतं, जेणेकरून ते लहान तुकड्यांमध्ये विभागलं जाऊन तुमच्या स्नायूपर्यंत पोहोचवता येतं. साठीनंतर तुमचं शरीर हे काम करण्यास मंदावतं. बरीचशी प्रथिने न पचता शरीराबाहेरही टाकली जातात. पॅपेन नावाचं एन्झाईम तुमच्या शरीराला अशा प्रकारे मदत करतं, ते प्रथिनांचं विघटन करतं, ते प्रथिनांना लहान तुकड्यांमध्ये रूपांतरित करतं आणि तुमच्या शरीराला त्यातील संपूर्ण पोषण मिळवण्याससुद्धा मदत करतं. याचा सरळ अर्थ असा आहे की तुम्ही दुपारी खात असलेली डाळ किंवा संध्याकाळी खात असलेली अंडी यांचे पूर्ण फायदे आता तुमच्या स्नायूपर्यंत पोहोचवतील. यासोबतच पपईमध्ये व्हिटॅमिन ए आणि बीटा क्रिप्टोझॅन्थिन नावाचं विशेष घटक असतात. संशोधनामध्ये डॉक्टरांना असं आढळून आलं आहे की ज्या वृद्ध लोकांच्या रक्तामध्ये या घटकाचं प्रमाण जास्त असतं त्यांना स्नायू कमकुवत होण्याच्या तक्रारी खूप कमी असतात, तर ज्यांच्या रक्तामध्ये या घटकाचं प्रमाण कमी असतं त्यांचे हात आणि पाय बारीक होऊ लागतात. पपई तुम्हाला हे घटक नैसर्गिक स्वरूपामध्ये देत असते. हे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय ऊर्जा देतं. दुपारच्या जेवणानंतर लगेच एक प्लेट पपई खा किंवा नाश्त्यासोबत एक छोटा तुकडा खा. हे तुमच्या शरीरातील अंतर्गत यंत्रणा दुरुस्त करेल आणि एका महिन्याच्या आतच तुम्हाला तुमच्या सांध्यांमध्ये मोठा बदल दिसू लागेल. तिसरं फळ आहे ते म्हणजे सध्या चालू असलेलं हंगामाचा राजा, ते म्हणजे आंबा. पण एक अट आहे, आंबा योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये खा. आंब्यामध्ये मॅजिफेरिन नावाचं एक अत्यंत शक्तिशाली संयुग असतं. या संयुगाची जगभरातील प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली गेली आणि त्याचे परिणाम आश्चर्यकारक आहेत. मॅजिफेरिन तुमच्या स्नायूंच्या पेशींमध्ये प्रवेश करतं आणि त्यांच्या लहान ऊर्जा उत्पादक कारखान्यांची दुरुस्ती करतं. डॉक्टर या कारखान्यांना मायटोकॉन्ड्रिया म्हणतात. कल्पना करा, तुमच्या प्रत्येक स्नायू पेशीमध्ये शेकडो लहान ऊर्जा केंद्रे असतात. वयाच्या 60 वर्षानंतर यापैकी अनेक ऊर्जा केंद्रे खराब होतात किंवा मग निष्क्रिय होतात. याचा परिणाम असा होतो की थोडंसं कठीण काम केल्यावरही तुम्हाला थकवा येतो. मॅंगोफेरिन या कारखान्यांना पुन्हा सुरू करतं, त्यांची दुरुस्ती करतं आणि त्यांना पुन्हा कार्यरत करतं. शिवाय आंब्यामध्ये पोटॅशियमचं प्रमाण इतकं जास्त असतं की पायांचे पेटके नाहीसे करू शकतं. अनेक वृद्ध लोकांना रात्री अंथरुणामध्ये झोपल्यावर पायांमध्ये अचानक पेटके येतात, जणू काही स्नायू खेचून बांधल्यासारखं वाटतं. हे पोटॅशियमच्या कमतरतेमुळे होतं. आंबे ही कमतरता भरून काढण्यास मदत करतात, पण लक्षात ठेवा, ते अतिप्रमाणातही खाऊ नका. दिवसातून अर्धा किंवा एक छोटा अख्खा आंबा पुरेसा आहे. यापेक्षा जास्त खाल्ल्याने तुमच्या साखरेची पातळी वाढू शकते. विशेषतः जर तुम्हाला मधुमेह असेल तर तुम्ही एका ग्लास दुधासोबत आंब्याचा शेक बनवून पिऊ शकता किंवा तुम्ही त्याचे तुकडे करून तसेच खाऊ शकता. पण ते अतिप्रमाणामध्ये खाऊ नका. थोडं खाणं फायदेशीर आहे, जास्त खाणं हानिकारक आहे. चौथं फळ जर बघायला गेलं तर ते आहे किवी. हे एक परदेशी फळ आहे जे आता प्रत्येक मोठ्या शहरातील फळांच्या दुकानांमध्ये सहज उपलब्ध आहे. पण 60 वर्षांवरील लोकांसाठी किवी फळामुळे मिळणाऱ्या विचित्र फायद्यांबद्दल तुम्ही कदाचित ऐकलं नसेल. किवी फळामध्ये अँटीडॉन नावाचं आणखी एक विशेष एन्झाईम्स असतं. हे एन्झाईम्स पॅपेनसारखेच काम करतं, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने. हे विशेषतः लाल मांस आणि कडधान्ये पचवण्यास मदत करतं. तुमच्यापैकी अनेकांना मांस खाण्याची भीती वाटत असेल, कारण तुम्हाला वाटत असेल की त्यामुळे तुमचं पोट जड होईल. याचं कारण असं आहे की तुमची आतडे ते योग्यरित्या पचवत नाही आहे. जेवणाच्या अर्धा तास आधी एक किवी खा. तुमची आतडे ते मांस 30% अधिक प्रभावीपणे पचवेल. याचा अर्थ तुमच्या स्नायूंना 30% अधिक प्रथिने मिळतील. शिवाय किवीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणामध्ये असतं, जे सहसा फळांमध्ये आढळत नाही. व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेसाठी महत्त्वाचं आहे, परंतु ते तुमच्या स्नायू आणि सांध्यांसाठी त्याहूनही अधिक आवश्यक आहे. व्हिटॅमिन सी कोलेजन तयार करतं, जे तुमच्या गुडघ्यांमध्ये, कोपऱ्यांमध्ये आणि त्याचबरोबर खांद्यामध्ये स्निग्ध पदार्थांसारखं आढळतं. जेव्हा कोलेजन कमी होतं तेव्हा हाडे एकमेकांवर घासली जातात, ज्यामुळे वेदना होतात. किवी हे नुकसान दुरुस्त करण्यास मदत करतं. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणापूर्वी एक किवी सोलून खा, एवढंच पुरेसं आहे.
3 आठवड्यांच्या आत तुम्हाला तुमच्या लवचिकतेमध्ये फरक जाणवेल. तुमचे गुडघे पुन्हा वाकवणं सोपं वाटेल. हे एक लहान फळ आहे, परंतु त्याचा प्रभाव हा लक्षणीय आहे. 5वं फळ आहे ते म्हणजे पेरू. मला माहीत आहे बरेच लोक त्याला एक सामान्य फळ मानतात. हे स्वस्त आहे, ते प्रत्येक कोपऱ्यावर मिळतं. अगदी लहान मुलेसुद्धा ते खातात. पण ते फळ आहे जे मी 60 वर्षांवरील प्रत्येकाला खाण्याची शिफारस करते. आणि का? ऐका. एका लहान पेरूमध्ये 4 संत्र्या इतकं व्हिटॅमिन सी असतं. 4 संत्री आणि 1 लहान पेरू आणि व्हिटॅमिन सीची कमतरता ही आपल्या वृद्धांमध्ये एक सामान्य समस्या आहे. जेव्हा व्हिटॅमिन सी कमी होतं तेव्हा स्नायूंमधील रक्तवाहिन्यांच्या भिंती कमकुवत होऊ लागतात. सांध्यांमधील चरबी विरघळू लागते आणि त्वचासुद्धा निळी पडू लागते. पेरू या सर्व समस्या एकाच झटक्यात दूर करू शकतात. शिवाय पेरूमध्ये क्वेरसेटिन नावाचं एक संयुग असतं. हे संयुग तुमच्या स्नायूंच्या पेशींमधील MPK स्विचला सक्रिय करतं. हा तो स्विच आहे जो तुमच्या शरीराला चरबीऐवजी स्नायू तयार करण्यास सांगतो. तरुण लोकांमध्ये हा स्विच आपोआप काम करतो, पण 60 वर्षानंतर तो बंद होतो. पेरू हा स्विच पुन्हा चालू करतो. याचा अर्थ तुमचं शरीर अन्नाचे चरबीमध्ये नव्हे तर स्नायूंमध्ये रूपांतर करण्यास सुरुवात करते. उन्हाळ्यात तुम्ही दुपारी किंवा जेवणानंतर अर्ध्या तासाने 1 पूर्ण पेरू खाऊ शकता. त्याच्या बिया देखील खा. पेरूमध्ये फायबर भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि ते तुमचं पोटसुद्धा स्वच्छ ठेवतं, जे स्नायूंच्या आरोग्यासाठी आवश्यक आहे. लोकांना अनेकदा हे माहीत नसतं की तुमच्या आतड्यातील चांगले बॅक्टेरिया स्नायू तयार करण्यास मदत करतात. पेरू या बॅक्टेरियांचं पोषण करतात, म्हणून तुमच्या आहारामध्ये पेरूचा समावेश करा, विशेषतः उन्हाळ्यात. आणि आता 6वं आणि शेवटचं फळ येतं जे मी वैयक्तिकरित्या प्रत्येक वृद्ध व्यक्तीसाठी एक नैसर्गिक वरदान मानते. ते म्हणजे डाळिंब. लाल सालीचं डाळिंब. हे फळ हजारो वर्षांपासून आपल्या आरोग्यासाठी वापरलं जात आहे. पण आताचं विज्ञान ह्याने सिद्ध केलं आहे की त्याचे आता काय फायदे आहेत. डाळिंबाच्या बियांमध्ये इलासिट्रीन नावाचं एक संयुग असतं. जेव्हा ते तुमच्या पोटात जातं तेव्हा तुमच्या आतड्यांतील चांगला बॅक्टेरिया त्याचं रूपांतर युरोलिथिन ए नावाच्या दुसऱ्या पदार्थात करतं. हे युरोलिथिन ए अगदी आंब्याच्या मँगेफेरिनसारखंच काम करतं, पण त्याहूनही अधिक ताकदीने. ते तुमच्या स्नायूंमधील पेशींमधील जुने, कडक आणि हानिकारक घटक तोडून काढतं. कामामुळे कारखाने बंद पडतात आणि नवीन कारखाने उभारण्यास मदत होते. साठीनंतर तुम्हाला नेमकी याच गोष्टीची गरज भासते. स्वित्झर्लंड आणि अमेरिकेमध्ये केलेल्या चाचण्यांमध्ये असं आढळून आलं आहे की डाळिंब खाणाऱ्या किंवा त्याचा रस पिणाऱ्या वृद्ध लोकांची स्नायूंची ताकद ही काही वेगळीच होती. ती काही आठवड्यांमध्ये सुधारली. पूर्वी ते 10 मिनिटे चालल्यानंतर थकत असत, नंतर ते अर्धा तास चालू शकले. पूर्वी बाजारातून परतताना त्यांचे हात भरलेले असायचे, नंतर ते स्वतःच्या पिशव्या उचलू शकले. या लहान फरकांमुळे मोठे बदल घडतात. डाळिंब खाण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नाश्त्यानंतर 1 लहान वाटी डाळिंबाचे दाणे खा किंवा दुपारी 1 ग्लास ताज्या डाळिंबाचा रस प्या. ते दूध किंवा दह्यासोबत मिसळणं टाळा, कारण यामुळे चांगल्या जीवाणूंच्या कार्यामध्ये अडथळा येऊ शकतो. डाळिंबाचे पूर्ण फायदे मिळवण्यासाठी ते तसेच खा. उन्हाळ्यात ते तुमचं रक्त शुद्ध करतं आणि तुम्हाला ऊर्जा देतं, जी तुम्हाला पहिल्या दिवसापासून जाणवेल. आता आपण या 6 फळांकडे परत येऊया, पण एका नवीन दृष्टिकोनातून पाहिल्यास हे केवळ एक फळ नाही, ही तुमच्या शरीरासाठी निसर्गाची देणगी आहे. टरबूज तुमच्या रक्तवाहिन्या मोकळ्या करते. पपई तुमची पचनसंस्था मजबूत करते. आंबा तुमच्या स्नायूपेशी बनवणाऱ्या कारखान्यांची दुरुस्ती करतो. किवी तुमच्या शरीराला प्रथिने पचवायला शिकवतो. पेरू तुमच्या शरीरातील स्नायू तयार करण्याचं बटन चालू करतो आणि डाळिंब तुमच्या जुन्या कारखान्यांना नवीन जीवन देतं. कल्पना करा, जर तुम्ही ही 6 फळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये एकाच वेळी नाही तर टप्प्याटप्प्याने जर समाविष्ट केली तर काय होईल? तुमचा अजूनही विश्वास आहे का की साठीनंतर स्नायूंची झीज ही अटळ आहे? अजिबात नाही. हे एक खोटं आहे जे आपल्याला शिकवलं गेलं आहे. तुमचं शरीर आजही बदलासाठी तयार आहेच. त्याला फक्त योग्य दिशा दाखवणाऱ्या चावीची गरज आहे. आणि मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगते जी खूप महत्त्वाची आहे. ही फळे तुमच्यासाठी तेव्हाच काम करतील जेव्हा तुम्ही ती नियमितपणे खाल. आठवडाभर खाऊन सोडून दिल्याने काहीही होऊ शकत नाही. त्यांना दररोज किंवा 1 दिवसाआड तुमच्या आहाराचा भाग बनवा. ती ताजी खा. जर तुम्ही रस पिऊ शकत नसाल तर ताज्या फळांचा पर्याय निवडा. डबाबंद रसामध्ये साखर असते जी त्याचा परिणाम नाहीसा करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही फळे अतिप्रमाणामध्ये खाऊ नका. प्रत्येक फळाला एक मर्यादा असते.
एका दिवसात 6 फळे खाऊ नका. एका दिवशी कलिंगड, दुसऱ्या दिवशी पेरू, तिसऱ्या दिवशी वेगळं काहीतरी, असे चालटून पलटून खा. यामुळे तुमच्या शरीराला प्रत्येक फळाचा पूर्णपणे फायदा मिळेल आणि तुम्ही जास्त खाल्ले आहे असे तुम्हाला कधीच वाटणार नाही. साठीनंतर आपलं शरीर बंडखोर मुलांसारखं असतं. त्यांना जबरदस्तीने नव्हे तर प्रेमाने थोडं हाताळण्याची गरज असते. शिवाय ही फळे तुम्हाला केवळ शारीरिक शक्तीच देणार नाहीत, तर तुमच्या अंतरात्म्यालाही बदलतील. जेव्हा तुम्ही सकाळी सहजपणे अंथरुणातून उठू शकाल, जेव्हा तुम्ही चालता चालता बागेला पाणी घालू शकाल, जेव्हा तुम्ही तुमच्या नातवंडांना कवेत घेऊ शकाल, तेव्हा हे छोटे क्षण तुमच्या आयुष्यात एक नवीन प्रकाश आणते. म्हातारपण हे अशक्तपणाचं लक्षण नाही. म्हातारपण म्हणजे स्वतःवरती नव्या पद्धतीने काम करणं आणि या प्रयत्नात ही 6 फळे तुमची सर्वात मोठी मदत आहे. मी तुम्हाला प्रोत्साहन देते की हा संदेश स्वतःपुरता मर्यादित ठेवू नका. कृपया तो तुमच्या समवयस्कांना, तुमच्या बहिणींना, तुमच्या भावांना आणि विशेष एकटे असलेल्या वृद्धांना सांगा. योग्य माहितीच्या अभावामुळे अनेक लोक अशक्त होतात. तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी करू शकता. जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकलं असेल आणि तुम्हाला जर त्याचा फायदा होणार असेल तर मी तुम्हाला विनंती करते की एका महिन्यात तुमच्यात काय बदल झाले ते मला नक्की सांगा. मी या गोष्टी यासाठी सांगत आहे की तुमच्या आयुष्याचा शेवटचा टप्पा, जो अनेकदा सर्वात सुंदर असतो, तो वेदना आणि अशक्तपणामध्ये न जाता आराम, सामर्थ्य आणि आनंदात व्यतीत व्हावा. स्वतःची काळजी घ्या आणि तुमच्या आहाराकडे लक्ष द्या.